तपो सुख सुखकारक आहे. बुद्धाचा जन्म सुखकारक आहे. सद्धम्माचा उपदेश सुखकारक आहे. संघाची एकता सुखकारक आहे. सामूहिक तपस्या करणे. आजचा भाग आहे अंतिम संस्कार. अंतिम संस्कार हा भाग या ठिकाणी आपण पठण करणार आहोत. कुशीनाराच्या मल्ल्यांनी मग स्थविर आनंदाला विचारले की तथागताच्या देहाची काय व्यवस्था करावी. कुशीनारा या गावातील जे मल्ल होते त्यांनी भगवान बुद्धाचा जो सेवक आवडता सेवक आनंदाला विचारलं की बा आता हे भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं तर याची अंतिमविधी कशी करावी आम्हाला काही माहीत नाही. परंतु आनंदाला त्यांनी विचारलं की बा हे अंतिमविधी कशी करावी याविषयी आम्हाला तुम्ही माहिती सांगा. आनंद म्हणाला, लोक महाराजाची जशी उत्तरक्रिया करतात तशी तथागताची उत्तरक्रिया आपण करावी. आनंदाने सांगितलं त्या लोकांना मल्लांना की पाय जसे लोक राजा महाराजाची उत्तरक्रिया करतात तशी भगवान बुद्धाच्या देहाची उत्तरक्रिया करावी लागेल. जसे राजे महाराज लोक ज्याप्रमाणे करत असतील त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला भगवान बुद्धाच्या देहाची उत्तरक्रिया करावी लागेल. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते आणि त्या लोकांनी विचारलं की आनंदाने सांगितलं की राजा महाराजासाठी उत्तरक्रिया केली पाहिजे. मग उत्तरक्रिया कशी करावी आम्हाला काही तत्व माहीत नाही किंवा आम्हाला त्याचा अनुभव नाही. म्हणून आनंदाला त्यांनी विचारलं. त्यानंतर आनंद भंतीजीनं त्यांना सांगितलं महाराजाचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात व अवगुंठित करतात. त्यानंतर तो कापसाला गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. अशी एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. तर आनंदाने सांगितलं त्या लोकांना मल्ल लोकांना की पा राजा महाराजाचं जे अंतिम उत्तरक्रिया कशा करत असतात तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. कसं करायचं तर महाराजाचा देह म्हणजे राजा महाराजाचा देह कसा कोऱ्या वस्त्रातही गुंडाळतात आणि कोऱ्या वस्त्रात गुंडाळल्यानंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात आणि नंतर कापसाने गुंडाळतात. असे एकूण 500 फेरे होईपर्यंत गुंडाळतात. असा आनंदाने बाई असं आनंदाने सांगितलं. अशी राजा महाराजाची उत्तरक्रिया करत असतात. पहिले पांढरा कपडा गुंडाळायचा, त्याच्यावर कापूस गुंडाळायचा आणि परत पांढरं वस्त्र गुंडाळायचं आणि परत कापूस गुंडाळायचा. असे 500 फेरे असे 500 फेरे होईपर्यंत तो कापूस किंवा वस्त्र गुंडाळायचे. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसे झाकण लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात आणि त्या कापड आणि कापूस गुंडाळल्यानंतर तो देह उचलाचा आणि मोठी कळी असते. ज्या कळी एवढी मोठी कळी असते की त्या कळी सारख्या भांड्यातली हा भगवान बुद्धाचा देह त्यांनी त्याच्यामध्ये ठेवला. कळीसारख्या पात्रामध्ये त्यांनी तो देह ठेवला आणि त्या भांड्याला झाकण लावून बंद केलं. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्ता रस्तात अशा पद्धतीने महाराजाची उत्तरक्रिया केली जाते. असं आनंद भंतीजीनं त्या मल्ल लोकांना सांगितलं की तुम्ही एका मोठ्या कळीसारख्या पात्रात भगवान बुद्धाचा देह ठेवावा आणि त्याला वरून झाकण लावावे. अशी राजा महाराजाची उत्तरक्रिया करत असतात. मल्ल म्हणाले तसे आपण करू आणि त्या लोकांनी ठरवलं काय हरकत नाही. भंते आनंद सांगतात की
भगवान बुद्धाचं अंतिम संस्कार कसा करायचा तर त्याप्रमाणे आपण करायला तयार आहोत. मग बोलले तथागताच्या देहाला अग्निसंस्कार करण्यात आता उशीर झाला आहे, उद्या ते करू. त्या लोकांनी ठरवलं की आता लग्न जावं. भगवान बुद्धाचा जो देह आहे त्याला अग्निसंस्कार सध्या करू नका, कारण उशीर झाला, याला काही काळवेळ असते आणि म्हणून अग्निसंस्कार करण्यात आता उशीर झाला आहे तर आपण उद्या करू, असं त्या येथील कुशीनारायतील मल्ल या लोकांनी ठरवलं की आपण आता हा उद्या करू. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली की तथागताच्या उत्तर क्रियेची तयारी करा, सुगंध पुष्पमाला गोळा करा, तसेच वादकांना बोलावून घ्या. आणि त्या कुशीनाराच्या मल्ल्यांनी त्यांना सेवकांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, सुगंधी पुष्पमाला गोळा करा आणि वाद्य वाजवणारे जे लोक असतात, जसं ते लग्नामध्ये गीत काढतात ना, वाद्य समोर असतं आणि त्याच्या मागोमागं नवरदेव जात असते गीत काढतात त्यावेळेस, तसं त्यांनी काय केलं की पुष्पमाला गोळा करून वादकांना बोलावून घेतलं की आपल्याला आता भगवान बुद्धाच्या देहाला अंतिम संस्कार करायचा आहे. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध वस्त्राचे आच्छादन, फुलांची तोरणं इत्यादी तथागताच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात आली. आणि त्या भगवान बुद्धाचा ज्यावेळी अंतिम संस्कार करतेवेळी त्या ठिकाणी नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, फुलाचे हार, सुगंध वस्त्राची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादी तथागताच्या देहाला मान सन्मान आदरांजली अर्पण केली. आणि तेथील जे काही मल्ल लोक होते कुशीनारा येथील, त्या लोकांनी काय केलं, भगवान बुद्धाच्या देहाला, त्यांच्या प्रेताला त्यांनी मान सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण केली. कशी? कोणी पुष्प अर्पण केले, कोणी फुलाचे हार अर्पण केले, अशा रीतीने त्यांनी त्या ठिकाणी आदरांजली अर्पण केली. आणि दुसरा दिवस निघून गेला, असा तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवस गेला. अशा रीतीने भगवान बुद्धाचा जो देह आहे, त्यांचं प्रेत आहे, हे किती दिवस ठेवलं त्यांनी? 6 दिवस. एक दिवस झाला, काहीतरी कारण आलं असेल, राहू दे आपण उद्या करू, उद्याचा अजून उद्या करू, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असे 6 दिवस झाले. भगवान बुद्धाच्या देहाला किंवा त्यांच्या प्रेताला अंतिम संस्कार झाला नाही. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्ल्यांनी विचार केला, त्या लोकांनी विचार केला, आता बरेच दिवस झाले, कारण 7 दिवस झाले, आता 7वा दिवस निघाला, आणि म्हणून आपण या कुशीनारातील सर्व जे मल्ल लोक आहेत, जे मंडळी आहे, त्यांनी विचार केला की आता आपण कोणत्याही हालत मध्ये तथागताचा देह हलवू आणि त्यांची उत्तर क्रिया होईल. आता बरेच दिवस झाले, आता आपण एक विचार केला पाहिजे की आज आपण भगवान बुद्धाच्या देहाला आपण उत्तर क्रिया केली पाहिजे. नंतर मल्लाच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नान केली व नवे वस्त्र परिधान केले. भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे लोक प्रेताला म्हणजे खांदा देत होते, ते आंघोळ करत होते. आपण काय करतो, आपण मयतून गेलो की मयतून आल्यानंतर आपण आंघोळ करतो. परंतु भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे जे लोक भगवान बुद्धाच्या प्रेताला खांदा देत होते, परिधान केले, नवीन कपडे घातले आणि ते 8 जण भगवान बुद्धाच्या प्रेताला खांदा देण्यासाठी तयार झाले. नंतर तथागताचा देह उचलून मुकुटरंजन नामक पूर्वेकडे असलेल्या कुशीनारा येथील जे काही मल्ल होते, त्या गावातील जी मंडळी होती, त्या मंडळींनी भगवान बुद्धाचा देह मुकुटरंजन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. ज्या ठिकाणी त्यांचं स्मशानभूमी असेल किंवा चैत्य असेल, ज्या ठिकाणी त्यांचे स्मारक असतील, त्या ठिकाणी त्या मल्ल लोकांनी भगवान बुद्धाचा देह त्या ठिकाणी नेला आणि नेल्यानंतर त्या ठिकाणी अग्निसंस्कार केले.
काही काळानंतर तथागताचा लक्ष्मण घ्यायची परीक्षा झाली आणि त्या लोकांनी काय केलं, बाबासाहेब ग्रंथावर दिले का की त्यांनी भांडलं होतं, काही सारखं ते भांडलं होतं, त्या भांडणा आणि त्याला अग्नी दिली आणि अग्नी दिल्यानंतर भगवान बुद्धाच्या देहाची काय झाली, रक्षा झाली, राख झाली. आणि आज या ठिकाणी आपण त्या ग्रंथ समारोह कार्यक्रमामध्ये भगवान बुद्धाच्या देहाचा अंतिम संस्कार या भागामध्ये आपण आपल्यासमोर मी पठण केलेलं आहे आणि हा भाग या ठिकाणी मी समाप्त करतो. साधु साधु साधु. मी या डोंगरगाव येथील विशाखा महिला संघ जो आहे, मी यांचं कौतुक करतो, यांना धन्यवाद देतो की मला 17 वर्ष झाले ग्रंथपठण करतो, पण एवढ्या उपाशिका मी कोणत्याच गावाला जास्त पाहिले नाही. आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की खरोखरच तुम्हाला धम्माची तळमळ आहे आणि तुम्हाला असं वाटते की मी धम्म श्रवण केला पाहिजे, मी ज्ञान जास्त घेतलं पाहिजे आणि मी सुद्धा ग्रंथ वाचला पाहिजे, अशी तुमच्यामध्ये मला तळमळ दिसते. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आणि यानंतर आपण धर्माचं काम करण्याकरिता आपण प्रतिज्ञा घेतली पाहिजे. आणि म्हणून मी समोर म्हणतो आणि तुम्ही माझ्या मागं प्रतिज्ञा म्हणायची आहे. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहे सत्य अनंत ती पूर्ण हाताळण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. मी जाता जाता विशाखा महिला संघांना विनंती करतो की हा जो देवगण भाऊंनी जीवनाचा त्याग करून आपला प्रपंच, आपलं कुटुंब, आपलं गाव सोडून या ठिकाणी जे ग्रंथपठण केलं 3 महिने, तर मी इथल्या उपासक उपासिकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा देवगण भाऊच्या पावलावर पाऊल ठेवून आपण एक मनामध्ये जिद्द ठेवली पाहिजे. आपणही ग्रंथ वाचलं पाहिजे. देवगण भाऊ वाचतात, आपणही वाचलं पाहिजे. कारण प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 10 वर्ग शिकलेल्या मुलं मुली आहेत. माझ्या गावामध्ये मी ग्रंथ कधीच वाचत नाही, माझ्या गावातल्या मुली वाचतात, मुलं वाचतात. आणि जे धम्मश्रवण यांना माहिती आहे की त्यांचा ते दर समारोपाला सत्कार करतात. 9व्या वर्गात, 8व्या वर्गात, 10व्या वर्गातल्या मुली ग्रंथपठण करतात आणि मी बाजूला बसतो. म्हणजे त्यांना ग्रंथ वाचत असताना त्यांच्या जीवनामध्ये 4 प्रकारचे फायदे होतात. त्यांना एक हिंमत येते. आपण असं किती बोलतो, परंतु ज्यावेळेस माईक समोर बोलायला लागतो त्यावेळेस जे बोलायचं ते विसरून जात असतो. आणि जे ग्रंथ वाचत असताना तर त्या माणसाची हिंमत वाढते, त्यांच्या मनाला आनंद होते, त्याच्या मनात शांती निर्माण होते आणि त्याला धम्माची ओढ लागते. हे जीवनातली धम्मग्रंथ पठण केल्यामुळे हा जीवनातली ग्रंथ वाचकाच्या जीवनात फायदा होतो. आणि म्हणून मी माझं तुम्हाला एक सांगणं आहे की पुढच्या वर्षी तुम्ही असा एक निश्चय करा, असा एक संकल्प करा की प्रत्येक जे काही मुली असतील, जे काही मुलं असतील, त्यांनी प्रत्येकाने एक दिवस ग्रंथ वाचला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत या ग्रंथाला हात लावत नाही किंवा वाचन करत नाही तोपर्यंत तुम्हाला धाडस येणार नाही, तुम्हाला सामर्थ्य निर्माण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ग्रंथपठण करावं लागेल. आणि ही धम्माची ज्योत म्हणजे कायम राहिली पाहिजे या गावामध्ये. करिता एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि मी रजा देतो. जय अंदर अंदर
आज दिनांक 31 सप्टेंबर 2025. आज आपल्या परिसरामध्ये ग्रंथ समारोपाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा होत आहे. सुमंगल वातावरणात सुमंगल परिसरामध्ये हा समारोह साजरा होत आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ हा आपल्या इथे दरवर्षी पठण केला जाते. या ग्रंथपठणाचा कालावधी हा तीन महिन्याचा असतो. वर्षवास लागला वर्षवासाची सुरुवात आणि वर्षवासाची शेवट ही ग्रंथ समारोपाचा कालावधी असतो. हा ग्रंथ पठण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गेल्या 2 वर्षापासून काशीन येथील श्री देवगणराव इंगळे यांनी पठण केलेला आहे. यांनी हा ग्रंथ एकदम चांगल्या पद्धतीने सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आपण जीवन कसे जगावे, सुखाचा मार्ग काय सांगितला त्यांनी. सुखाचं जीवन सांगितलं, कसं जगायचं, आपण कसं राहायचं हे देवगण इंगळे यांनी सांगितले. त्यांचा हा जो धम्मप्रचार चालू आहे आपल्याला सुद्धा त्यांनी धम्म उपदेश केलेला आहे. लोकांना जागृत केलेले आहे. त्यांना बुद्ध कळला, त्यांना बुद्ध समजला, म्हणून ते सर्वांनाही समजत आहे, जागृत करत आहे. हिंसेचा मार्ग ज्याने निवडला बुद्ध त्यांना नाही कळला. दिला शांतीचा मंत्र जगाला, माणसाला माणूस म्हणून पाहायला. सरळ साधा सोपा मंत्र जो विसरला त्याला बुद्ध नाही कळला. कोणी जन्माने होणार या जातीने होणार, जो भगवान बुद्धाची शिकवण घेणार, आचरण करणार, त्यांनाच बुद्ध कळणार, त्यांनाच बुद्ध कळणार. उमेशमध्ये समजणे व समजून घेणे, क्रोधावर नियंत्रण ठेवणे, राग संताप यापासून जो दूर राहतो, नेहमी चांगला वागतो, विचाराने चांगला असतो, प्रत्येकाशी बोलताना आदराने बोलतो, सत्याने चालतो, सदाचाराने वागतो, प्रेमाने जगायला शिकवतो. जो बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला शरण जातो, बुद्ध त्यांनाच कळतो, बुद्ध त्यांनाच कळतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारी विश्ववंदनीय विश्वभूषण, भारतरत्न, ज्ञानाची प्रतीक, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, महानायक, युगपुरुष, क्रांतीसूर्य, संविधानाची निर्माता, युगंधर, मूकनायक, प्रज्ञावंत, शीलवंत, विश्वनायक, महाज्ञानी, शिल्पकार, दलितांचे उद्धारक, बोधिसत्व, परमपूज्य व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला आपण वंदन करूया. आपल्या देशाला सामाजिक समतेच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहू महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे, मुलीची पहिली शाळा उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारताची पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाबाई आंबेडकर या महामानवांना दिवा वंदन करूया. यानंतर आपण अतिथींची भाषणाकडे वळूया. सर्वप्रथम मी गायकवाड साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाकारुणिक राजा भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यागांना प्रचार प्रणाम. आज या गावामध्ये वर्षावासापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण या ठिकाणी करणारे आमचे मित्र देवगणजी इंगळे साहेब हे धम्माचा प्रचार आणि प्रसार बऱ्याच वर्षापासून करतात आणि त्यांनी त्यांच्या वाणीमधून बुद्ध आणि त्यांचा धम्म हे चांगल्या प्रकारे इथे सांगितलं असेल. माझ्यासोबत आलेले
माझे PSI वानखेडे साहेब, बुद्धविहार समन्वय महासंघाचे उपाध्यक्ष आणि सर्व या ठिकाणी धम्मप्रचारक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना सप्रेम देवी, सर्व उपासक उपासिकांना सप्रेम देवी. आज या ठिकाणी धम्मोपदेश डोंगर साहेबीने केला होते, त्यांना इथे आमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणामुळं ते येऊ शकले नाही. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की वानखेडे साहेब आणि गायकवाड साहेब तुम्ही जा आणि तिथे भेट देऊन घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दोघे इथे आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांचे आम्ही परिचित आहोत. प्रत्येक वेळेस आम्ही आपल्या गावामध्ये येत असतो. प्रत्येक सामाजिक धार्मिक कार्यामध्ये आमचा सहभाग असतो. आणि इथला जो संघ आहे, मागच्या वेळेस बुद्धविहार समन्वय महासंघाच्या वतीने एक सांस्कृतिक महोत्सव झाला होता आणि त्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये या गावच्या संघाने फार सादरीकरण चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि अशा प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. देवगणिगळे साहेब हे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी धम्म प्रचार केंद्राचे सुद्धा ते काम करतात आणि चांगल्या प्रकारे जिथे बुद्धाचा जन्म झाला त्या गोष्टी, त्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगितलं असेल. गोष्टी कशा पद्धतीने झाला ते सांगितलं असेल. शाखेय संघामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यामधून निर्णय घेण्याचं काम केलं हे सुद्धा त्यांनी सगळ्या पद्धत सांगितलं असेल. आणि बुद्धत्व प्राप्तीपर्यंत आणि आताच साहेबांनी महापरिनिर्वाणाच्या संदर्भामध्ये अंतिम जी क्रिया आहे तथागताची कशा प्रकारे केल्या जाते त्या संपूर्ण मल्लांनी त्या ठिकाणी मल्लाचं प्रकरण या ठिकाणी सांगितलं. आणि असेच आपलं या गावचं योगदान या ठिकाणी धम्माच्या प्रती असतेच. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथला संघ, इथले उपासक उपासिका संघ मोठ्या संख्येने कोणत्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात. म्हणून या वर्षावासाच्या निमित्ताने या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचा समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आलो. आणि कारण बरेच मंडळी आहेत या ठिकाणी धम्मप्रचारक, त्यांना सुद्धा इथे बोलायचं आहे. म्हणून मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी समाप्त करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने गायकवाड साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. तरी आपण त्यांचे टाळ्यांच्या गजराने स्वागत करूया. यानंतर विलास सरदार यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. जागो लोगो विश्व के, सुनो बुद्ध का ज्ञान, उसमें सुख शांति है, उसमें है निर्वाण. जागो लोगो विश्व के, सुनो धम्म का ज्ञान, उसमें सुख शांति है, उसमें है निर्वाण. जागो लोगो जगत के, सुनो संग का ज्ञान, उसमें सुख शांति है, उसमें है निर्वाण, उसमें है निर्वाण, उसमें है निर्वाण. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, ज्या मानवाने मानवाच्या कल्याणासाठी कार्य केले या महामानवांना पंचांग प्रणाम. इथं वरिष्ठ मंडळी आणि उपासक उपासिका, बालबालिका यांना सवयने जय भीम. आपले जे धम्ममित्र आहेत, आपले इंग्लिश आहेत, यांनी बऱ्याचशा गावाला भेट सुद्धा देतात. आमच्या गोरेगावला सुद्धा येतात.
मधुरवाणीतून असा कळेल असा धम्म सांगत राहतात. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि गावोगावी जाऊन मी त्यांना म्हटलं होतं आमचं गाव घ्या, पण ते म्हणत होते कमी डोंगरगाव इथं शब्द दिलेला आहे आणि मी डोंगरगाव इथं पठण करणार आहे. आणि आमची सुद्धा विनंती आहे त्यांना पुढच्या वर्षी गोरेगाव इथं सुद्धा त्यांनी धम्मदेशना द्यावी आणि आम्हाला सुद्धा जो न कळेल धम्म त्यांनी कळून द्यावा अशी त्यांना सूचना करतो. पुढच्या वर्षी आम्हाला सुद्धा धम्म सांगावा. कारण भगवंत म्हणतात सगळे आपण मरण गाडीमध्ये बसेल आहोत आणि ही जी गाडी आहे, हा जो प्रवास आहे हा चालूच राहणार आहे. पण ज्याला या पृथ्वी यावं लागते ते सर्व नष्ट होणार आहे. पण आपण जो काळ आहे मरणगाडीमध्ये बसेला कृष्ण येऊन राहिले, ज्याला यावं लागते, ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागते. आणि यासाठी हा आपल्याला पुनर्जन्म नाही आहे. या जन्मामध्ये जेवढं पुण्य होत असेल आपल्याकडून, सत्कर्म होत असेल, हे सर्वांनी करावे. ही सर्वांना सूचना. जय हिंद. आदरणीय विजयराव डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिश्री ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज जाहीरमाई यांच्या विचारांना अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सद्भाव प्रचारक, केंद्राचे गणमान्य सर्व सदस्य, धम्मसेवकजी, त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळदासजी आठवले सर, या गावातला उपासिका संघ, उपासक संघ, कांशिवनी येथील उपासिका संघ, या सर्वांना या ठिकाणी सप्रेम जय भीम करतो. जय भीम. या ठिकाणी मी हा माझा दुसऱ्यांदा परिचय आहे ना. दुसऱ्यांदा आलो मी. एक वेळा ग्रंथ पठणाला आलो होतो, आहे तुमचं लक्ष आहे ना. आणि ही दुसरी वेळ आहे. हा समारोपी कार्यक्रम आहे. कुठून कुठे सुरुवात होते, आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत असते. ठीक आहे. आणि म्हणून समारोप हा कार्यक्रम जरी असला तरी ग्रंथाचा समारोप कधीच होत नाही. ग्रंथ पठण 3 महिन्यात वाचलं पाहिजे का आपण? नाही ना. प्रत्येक दिवशी ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे. प्रत्येक दिवशी त्याच्यामधलं एकतरी वाक्य आपल्याला या ठिकाणी वाचता आलं पाहिजे. ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम कधीच नसते. फक्त आपण वाचन थांबवलं ना. तुमच्या विहारात सार्वजनिक जे वाचन होतं ते आपण थांबवलं, दुसरं काही केलं काय? आता ग्रंथाला 12 महिने पाहण्याची गरज आहे काय? आहे का गरज? आहे ना. गरज नसेल तर हा असाच आपण वर्षवास करायचा. आणि नंतर या वर्षवासामध्ये जे काही तुम्हाला तत्व सांगितले असेल, बुद्धाचे जे काही बुद्धाचं तत्वज्ञान सांगितलं असेल, आणि तेवढा 3 महिन्यापर्यंतच बघा आपण ग्रहण करायचं. आणि 3 महिने झाले की त्या तत्वाला विसरायचं आणि त्या ग्रंथाला विसरायचं. चालेल का? असं नाही चालेल ना. आणि म्हणून सदा सर्व काळ या ग्रंथाचं मनन असलं पाहिजे, पठण असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे. त्याहूनहीपेक्षा जास्त काय असलं पाहिजे? ग्रंथ पाठ आहे सगळ्याचा. सगळ्या ग्रंथातले विषय तुम्हाला माहीत आहेत, हे बरोबर आहे. चिंतन आहे, मनन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वाचन आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय असलं पाहिजे? काय? श्रद्धा हे ठीक, पण त्याचं आचरण असलं पाहिजे ना. तुम्ही ग्रंथ वाचता, ऐकता, श्रवण करता, सगळं तुमच्या पार्ट्या लोकांना सुद्धा सांगता. आचरण कोण कधी? आचरण करायला पाहिजे ना.
आहे की नाही? आचरण महत्त्वाचा विषय आहे ना. आणि म्हणून याच्यामधलं वक्ते भरपूर बोलणार आहे. आणि वेळ साधारणतः जेवणाची किती असते? 10 10:30 आहे की नाही? 10:30 वाजून गेलेले आहे. आणि म्हणून ती जेवणाची वेळसुद्धा आपल्याला लवकरात लवकर जवळ करायची आहे ना, बरोबर? ती जवळ करायची आहे. आणि वक्ते भरपूर आहे, वक्ते एक आहेत त्या. आणि म्हणून कमीत कमी जर बोललं वक्त्यांनी सुद्धा, आता या ठिकाणी विनंती करतो वक्त्यांनी की या ठिकाणी 5-5 मिनिटाचं आपलं मनोगत त्या ठिकाणी मांडायचं आहे की नाही. जास्त वेळ घेऊ नये, कारण जास्त वेळ जर घेतला तर तुमची सुद्धा मानसिकता या ठिकाणी ऐकायची राहणार नाही, राहील का? आणि म्हणून फक्त आता एक या ठिकाणी उदाहरण सांगतो. या धम्मग्रंथामध्ये ब्रह्म आहे, आत्मा आहे, ईश्वर आहे का? या ग्रंथामध्ये पाठ आहेत का? ते नाही. ईश्वराची माहिती नाही आहे, ब्रह्माची माहिती नाही आहे, आत्म्याची माहिती नाही आहे की नाही? नाही, ग्रंथामध्ये विषय नाहीत का? अरे ग्रंथामध्ये विषय आहेत का? तुम्ही ऐकले नाही का? ग्रंथ आहे ना. हे नाही म्हणतात मुली या कदाचित, तर त्यांच्या ऐकण्यामध्ये कन्फ्यूज झालं असेल. हे ग्रंथामध्ये विषय आहेत, परंतु ते ग्रंथामधले विषय आहेत, ग्रंथात आहेत ते आपल्यामध्ये आहेत. माझा प्रश्न आहे, ग्रंथामध्ये विषय तुम्ही समजून घेतले ना? ग्रंथामध्ये काय केलेलं आहे? विषय समजून घेतलेले आहेत. आणि म्हणून ईश्वर आहे, आत्मा आहे, आणि अजून काय आहे? ब्रह्मा आहे ना. ब्रह्मा आपण या सर्वांना मानतो का बरं? हा, ईश्वर काच्यातही आहे, झाडात ईश्वर आहे, प्राण्यात ईश्वर आहे ना, पत्त्यात ईश्वर आहे, चिडी मुंगीत ईश्वर आहे, पक्षात ईश्वर आहे. त्याच्याशिवाय पाणी हलत नाही ना. हलते का पाणी? कोणाशिवाय पाणी नाही हलत? ईश्वराशिवाय पाणी हलत नाही आहे. आणि तुम्ही म्हणता नाही? अरे जिकडे तिकडे ईश्वर आहे ना, आहे की नाही? ईश्वराशिवाय कुठलंच एक पान हलत नाही. किती ईश्वरामध्ये ताकद आहे की नाही? मग ईश्वर आहे की नाही हे सांगा ना. ईश्वरामुळे पूर्ण जीवन आपलं घडवलेलं आहे. तोच तर आपलं राज्य करणार आहे. आपल्यामध्ये जो आत्मा आहे ना, तोच तर आपलं सगळं काही सांभाळणार आहे ना. आपलं सांभाळते की नाही? तुमच्यामध्ये आत्मा आहे की नाही? आहे ना, आत्मा आहे ना. त्या आत्म्यानंच तर आपलं जीवन घडवलेलं आहे. तोच आपल्याला आज्ञा करेन, तोच आपल्याला नेणार आहे ना कुठे, आहे की? सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण समजून घेतल्या पाहिजेत नाही, आहे की नाही? आणि म्हणून आमचे पांढरेपेशे लोक असतील, आमचे सुज्ञ लोक असतील, बुद्धिजीवी लोक असतील, ते सुद्धा आता सध्या कोणाची मयत होऊ द्या आणि त्याला 2 शब्द बोलण्याची संधी द्या. तो तसा त्या ठिकाणी म्हणेल की फार मोठे या माणसानं कार्य चांगलं केलं, या उपासकेनं कार्य चांगलं केलेलं आहे आणि त्याच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल. म्हणतील की नाही? म्हणतात ना, भरपूर लोक म्हणतात आजही त्याच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल. म्हणतात का कोणी? पांढरपेशे लोक, आमचे उपासक लोक, आमचे सद्धम प्रचारक लोक, हे सुद्धा आज आत्म्याला धरून आहेत. शोकांतिक आहे, ते सुद्धा ईश्वराला धरून आहेत. ईश्वर आहे, ईश्वराच्यामुळेच आम्ही सगळं, जसा देव ठेवू तसं आम्ही राहू. बापा कोणा ठेवला आम्हाला तसं? ह्या कल्पना सोडून द्या. ईश्वर अजिबात नाही बरं, आत्माही नाही, कुठला परमात्माही नाही. त्याचं तुम्ही म्हणसाल की खरंच त्याच्याशिवाय एक पाणी हलत नाही. हा भ्रम तुमचा सोडून द्या. हवा आली तर किती पानं हलतात? ईश्वरानं हलवले का मग ते? अजिबात नाही, आहे की नाही? आणि म्हणून बाबासाहेब या ठिकाणी असं म्हणतात की जोपर्यंत मला ईश्वर दिसत नाही तोपर्यंत मी ईश्वराला मानत नाही. बाबासाहेबांचं वाक्य आहे. काय म्हणतात बाबासाहेब? जोपर्यंत ईश्वर मला दिसत नाही तोपर्यंत मी ईश्वराला मानत नाही. ही बाबासाहेबांची अट आहे. कोणाची अट आहे? काय म्हणतात बाबासाहेब? जोपर्यंत मला ईश्वर दिसत नाही तोपर्यंत मी ईश्वराला मानतच नाही, है की नाही? आपल्या ग्रंथामध्ये सांगितले ना की एक व्यक्ती आहे आणि एका तो स्त्रीवर प्रेम करते आहे. त्याचं गाव त्याला माहीत नाही, त्याचं नाव तिला माहीत नाही, ते कोण्या फुलाचे ती त्याला माहीत नाही, ते कोणा रंगाची ती त्याला माहीत नाही, ते डोंबळी आहे की गोरी आहे, गव्हाळ वर्णाची आहे. ऐकलं ना तुम्ही? ग्रंथ ऐकला का नाही? आहे का मग त्याला? तिचं कुळ काय, तिच्या वडिलाचं नाव काय, तिचं गाव काय, ते तुमच्यावर प्रेम करते. पण यानं पाहिली काय? नाही ना. आणि म्हणून अशा कपोल कल्पित ज्या गोष्टी असतात आपण याचा त्याग केला पाहिजे. आंधळ्याची माळ सुद्धा सांगितली ना तुम्हाला. हे असेच लोक आहेत ना.
आंधळ्याची माळ समोर त्यालाही दिसत नाही, अजून कोणाला दिसत नाही. आंधळ्याची माळ आहे, जो समोर आहे ना व्यक्ती त्याला सुद्धा या ठिकाणी आपण कुठं चालू दिसत नाही. मधातल्या व्यक्तीला त्यालाही दिसत नाही आपण कुठं चाललो, आणि शेवटी असणारा त्यालाही दिसत नाही. दिसते काय? आणि म्हणून आपण आंधळ्यासारखं त्याची कृती करा का आपण? अरे दिसतच नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत मला ईश्वर दिसत नाही तोपर्यंत मी ईश्वराला मानणार नाही. ही बाबासाहेबांची अट आहे. पण बाबासाहेबांची कोणाची अट आहे? पण ईश्वराला मानतात लोक, त्यांची अट काय माहित आहे? जोपर्यंत तुम्ही ईश्वराला मानत नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर दिसणार नाही. मी बोललो, तुम्हाला समजलं काय? काय म्हटलं मी सांगा ना. बाबासाहेबांचं काय मत आहे? आणि या लोकांची जे ईश्वराला मानणारे लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? कसं कसं ते म्हणतात तुम्हाला ईश्वर दिसते, पण तुम्ही जोपर्यंत मानणार नाही ईश्वराला तोपर्यंत तुम्हाला ईश्वर दिसणार नाही. आणि म्हणून आपल्याला ईश्वर दिसणार नाही. आपण मानायचं ना. मग आता आपण ईश्वराला मानायचं. जोपर्यंत तुम्ही मानणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वर दिसणार नाही. भाषण माझं थोडं लांबू राहिलं. या ठिकाणी सर्वांचे रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी वेळेचा भान ठेवून कमी शब्दात आपले मत व्यक्त करावे. यानंतर आनंदराव सदाशिव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, पिता शुद्धोधर, पिता रामजी, माता महामाया, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई या थोर पुरुषांना व त्यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि उपस्थित या हा जो धम्मग्रंथ पठणाचा जो 3 महिने तुम्ही हा वर्षवास चालवलेला आहे, आणि या वर्षवासामध्ये तुम्ही नेमकं काय काय त्यामध्ये घेतलेलं आहे हे आपल्या मनाशी आपण चिंतन केलं पाहिजे. कारण आताच विजयभाऊने सांगितलं ईश्वर आहे का नाही. म्हणजे ईश्वर आपण कसा मानला पाहिजे आणि का मानला पाहिजे हे आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रज्ञा ही कशी असावी, बाबासाहेबांनी आपल्यासाठी ते लिहून ठेवलेलं आहे. प्रज्ञा ही कशी असली पाहिजे? प्रज्ञा ही अशी असली पाहिजे की आपण कुठलंही वाक्य वाचत असताना किंवा कोणाशी बोलत असताना ते जसंच्या तसं आपल्याला ते आपल्या लक्षात आलं, त्याचा आशा आणि विषयात काय आहे हे थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जरी म्हटलं, तुम्हाला सांगितलं की ईश्वर आहे का, तुमच्या कोणी म्हणत असेल ईश्वर आहे किंवा नाही आहे, ही गोष्ट वेगळी आहे. जर तुम्हाला ईश्वर मानायचा आहे ना, कारण आपल्यामधून बरेचसे असे लोक आहेत की देवाला जातात, कारण घरचा देव त्यांना चांगला नाही, घरच्या देवाची पूजा करताना त्यांना मान येत नाही, आणि देवाला जातात. कधी जातात? वर्षातून एकदा. ज्या वेळेला वर्षातून एकदा देवाला जातात आणि तो देव त्यांना बोलवतो, देव त्यांना बोलवतो, म्हणजे मग तो या भक्ताचा कोणी करता आहे का? नाही. कारण तो करता का नाही? कारण तो बोलावते ना. त्याला कशाची अपेक्षा? हाराची, फुलाची, नैवेद्याची किंवा कुठल्या याची अपेक्षा आहे. मग तो देव असू शकते का? नाही. ईश्वर असू शकते का? नाही. जर तुम्हाला ईश्वर मानायचा असेल, जो ईश्वर तुम्हाला दर दिवसाला भेट देतो, तुमची काळजी करतो, दर दिवसाला कुठल्या मंदिरात जावं नाही लागत किंवा कुठल्या तुम्हाला घंटा वाजवा नाही लागत, कुठे पूजा अर्चा करावं नाही लागत. देवच जर मानायचं असेल, सूर्याला देव माना. हा सूर्य तुमची काळजी करतो, तुम्हाला ऊर्जा देतो, तुम्हाला दर दिवसाला तुमच्या भेटीसाठी येतो तुमच्या घरापर्यंत, याला देव माना. आणि म्हणून आपल्याला आतापर्यंत विजयभाऊने जे सांगितलेलं आहे त्यांचं फक्त एकच ध्येय होतं की तुम्ही हा ग्रंथ कितपत ऐकलेला आहे, तुमच्या कितपत लक्षात आहे, हा त्यांचा उद्देश होता. परंतु तुमच्या मुखामधून काय निघलं मला तर तिथपर्यंत ऐकू आलं नाही. आणि म्हणून आपली जी सद्विवेक बुद्धी आपण चिकित्सा केली पाहिजे. ग्रंथ कधी समाप्त होत नाही आणि होणार नाही. लाखो वर्ष झाले अजूनही ग्रंथ सुरूच आहेत.
ग्रंथ वाचन सुरू आहे आणि आपण कधीच तो ग्रंथ वाचन हे बंद केलं नाही पाहिजे. कारण आपली सद्विवेक बुद्धी जी आहे, कारण ज्याच्याकडे सद्विवेक बुद्धी आहे तो सदैव त्याच्यामध्ये काहीतरी नवीन घेण्याची आशा निर्माण असते. आणि म्हणून आपण आपल्यामध्ये ती सद्विवेक बुद्धी आपली जागृत ठेवून आपण या ग्रंथाचं पठण दर वर्षाला करायला पाहिजे. म्हणजे दर वर्षाला तर करतोच आपण, पण दर दिवसाला करायला पाहिजे. आणि त्याच्यामधून काय काय नवीन आहे हे त्यातलं शोधलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझी रजा करतो. सर्व उपासिक उपासिकांना अशी विनंती करते की सर्व अतिथींच्या भाषणाला टाळ्यांच्या गजरांनी उल्हास द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर माझे PSI वानखडे साहेब यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. ज्या महापुरुषाभाऊ मी इथे उभा आहोत, आपण सर्व इथे बसलेले आहोत, त्या महामानव माझी वंदन. आपण सर्व ज्या महिलांनी हा धम्म जिवंत ठेवला त्याची उपासिका आहे त्यांना मी सर्व जयभाव करतो. मला काही बोलता येत नाही कारण मी पोलीस खात्यामध्ये होतो. आता ज्या ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न त्या ठिकाणी काही भरून जातो, बंद भरून जातो. पण या ठिकाणी मला धम्म घेऊन आमचे आदरणीय डोंगरे साहेब आहेत, देवणजी इंग्रज साहेब आहेत, त्याच्या माध्यमातून मी इथं 2 मिनिटाचा बोलायचा प्रयत्न करतो. कारण आपण आपल्या डोंगरे साहेबांनी सांगितलं की आपल्या धर्मामध्ये काय आहे. पण तुम्ही सांगा आता मी पोलीस खात्यामधून जास्तीत जास्त आपल्या समाजाचे तरुण हे व्यसनाधीन झालेले तुम्हाला दिसतात. जास्तीत जास्त गुन्हेगारी केलेले दिसतात. जेलमध्ये आता मी पाहतो, जेलमध्ये असते आपले लोक आहेत. मग आपला एवढा धर्म मोठा, या धर्मामुळे जग पुढे चाललं, जगाने आपला आदर्श घेतला, आपण आपल्या समाजात आपण आदर्श घेऊन राहिलो. याचं काय कारण म्हटलं पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट सत्य घटना आहे. मी जेलमध्ये गेलो होतो. जेलमध्ये गेल्यानंतर एका कैद्याची माझी भेट झाली. कैद्याला विचारलं का रे बा तू कसं काही जवान आहे, तरुण आहे, तू कसं काय जेलमध्ये आला. त्याने मला सांगितलं साहेब मी BA झालेला विद्यार्थी आहो, परंतु माझ्या वडिलाचं आणि बाजूच्या त्याचं भांडण झालं. त्या भांडणाचा राग मला आला, त्याला मी एक फावडं मारलं, तू मेला. त्याच्यामुळे मला जन्मठेप झाली, त्याच्यामुळे मी इथं जेलमध्ये आलो. म्हणजे एका छोट्याशा कारणामुळे त्याचं जीवन बर्बाद झालं. वडील इतके पागल झाले, गावात फिरत होते. म्हणजे पूर्ण कुटुंब त्याचे एका कृतीमुळे फक्त एक रागामुळे त्याचं जीवन बर्बाद झालं. म्हणून आपण जे दोघं साहेब सांगितलं आपल्या धर्मामध्ये आहे, फक्त पंचशिलाचं पालन करा. कारण इथं आपण आलो म्हणून आपण आदर्श झालो नाही, त्याचं पालन केल्याशिवाय तुम्ही आपण बुद्ध होऊ शकत नाही. मी एवढं सांगत होतो. मला संधी धन्यवाद, सर्वांचे आभार मानतो. आदरणीय भावरावजी इंगळे यांनी आपले मनोगत भावराव डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सदोशीलेन संपन्नो येसो भूसो समर्पितो यं पदे संभजेति तथ्येव पूजितो. तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करू. आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचा आपल्या विहाराचा समारोपीय कार्यक्रम या ठिकाणी आपण सार्वजनिकरित्या थांबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या ग्रंथाला सुमधुर वाणीतून आपल्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय उपासक देवगणजी इंगळे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व धम्मप्रेमी बंधू भगिनी, उपासक उपासिका यांना मी सप्रेम जय भीम करतो. मित्र, या ठिकाणी अनेक वक्ते बोलून गेले. आदरणीय मनोहररावजी वानखडे PSI, माजी PSI साहेब फार महत्वाचा मुद्दा मांडले आणि मलाही तेच सांगायचंय. जसं मी या ठिकाणी म्हटलं की जो शील संपन्न, गुणसंपन्न, विचार संपन्न माणूस आहे त्यालाच मी शरण गेलो, इतर कोणालाही नाही.
कारण काय? आज अमावस्या आहे साहेब. काय अमावस्या? अमावस्याच्या दिवसाच्या रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी, दुसऱ्या प्रहरी काय होते माहित आहे तुम्हाला? माहित आहे का? माहित नाही. अमावस्येच्या दिवशी काय होतं तर दुसऱ्या प्रहरी, तिसऱ्या प्रहरी माहित असलं पाहिजे. कारण ज्यावेळेस दुसरा प्रहार लागते, 12-12:30ची वेळ असते, त्यावेळेला घराच्या बाहेर आपण निघू नये. कारण काय? काय असतं? आणि म्हणून कारण आपण कसे लोक जिवंत भेटतो कोणाला? मेलेल्या लोक आहे का नाही? त्या दिवशी हे लोक कसे होतात? माझे वडील, माझी आई, माझी बहीण, माझे गुरु, माझे सगळे काही लोक काही या ठिकाणी येऊन गेले असतील, एकही तर भेटत नाही. भेटतात का? तरी बुद्धाचा धर्म आपण ऐकत असताना तन मन धनाने, आचरणाने, कर्तृत्वाने त्याचं परिपालन कसं करावं, माझं म्हणणं तुम्हाला एक आहे. ज्या ज्या देवाची तुम्ही पूजा करत असाल त्याला मी सहमत आहे. तुम्ही कोण्याही देवाची पूजा करा, कोणी. कारण काय? तुम्हाला बुद्ध माहीतच नाही. तुम्हाला फक्त देव माहित आहे. शातावर हात ठेवा, आहे ना? झालं बौद्ध म्हणता गळारे, झालं बौद्ध म्हणता गळारे, अंगी तुमच्या भूतबला, भूतबल आहे तुमच्या घरात, तुमच्या देवाऱ्यात देवत सारे बसलेले, अजूनही नाही गेले, तुमच्या मनात सारे घुसले. अति बुद्ध विचारानं, बुद्ध तत्वानं सगळा कार्यक्रम पार पडतो, पण घरी गेल्यावर देव दिसतो. काय दिसतो? बाबू तो लग्न झालं, नवीन सुरुवारी आली, काय करतात? वाटत नाही आपल्याला थोडीशी. बुद्धाच्या, बाबासाहेबाच्या रीतिरिवाजाप्रमाणे धम्मानुसार सगळं कार्य पार पाडून घेतो आणि पाठवतो कुठं? आहे ना? पाठवू दे. त्याला फी माहित नाही. ज्या ज्या देवाची आपण पूजा अर्चा करतो त्याचं सूत्र तरी तुम्हाला माहित आहे? नाही माहित. कारण काय? धम्म आम्ही समजून घेतलेला नाही बरोबर. म्हणून मला एक सांगायचं आहे की ज्या ज्या देवाची तुम्ही पूजा करता, जीवन डोंगरे साहेब, ज्या ज्या देवाची आपण पूजा करतो ते सगळेच्या सगळे देव कोणाची पूजा करतात माहित आहे? कोणाची पूजा करतात? मग भगवान बुद्धाची सगळी देव देवता पूजा करतात आणि तुम्हाला सांगणारे बुद्ध लोक, उपासक लोक हे म्हणतात की बुद्ध आचरणाचं पालन करा, तरी त्याच्या नांदी लागावं का? अरे सगळं काही ते लोक तुमचं घेऊन कुठं जातात? बुद्धाच्या चरणाशी जातात. पहा ना तुम्ही, बुद्धाने त्याच्या धम्म ग्रंथामध्ये कितीही पहा. आणि म्हणून असे जे लोक असतील वाईट विचाराचे, वाईट कर्तृत्वाचे, वाईट सांगणारे, वाईट बोलणारे, अशा लोकांपासून काय असलं पाहिजे? मेलेल्या लोकांपेक्षा आपले वैरी, आपले दुश्मन, आपले शत्रू, आपली हानी पोहोचवणारे, नुकसान करणारे, फसवणारे, लुटणारे, लुबाडणारे कोणते लोक आहेत? जिवंत असणारे लोक आहेत. आणि या लोकांपासून आपण सावध राहिलो पाहिजे. हा बौद्धांचा जीवन मार्ग, हा बौद्धांचा जीवन मार्ग आहे की अशा लोकांपासून आपण सावध राहिलो पाहिजे. गोड बोलणारे लोक आहेत, जे लोक गोड बोलतील ते तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे योजना देतो, तुम्हाला ते योजना देतो, तुम्हाला या तिकून नेतो, तुम्हाला चटणी देतो, असे जे गोड सांगणारे, गोड बोलणारे जे लोक आहेत याच्यापासून तुम्ही सावध राहा. कारण तुम्ही तनमन धनाला काय करा? आचरण करा. ज्यावेळेस तुम्ही आचरण करता, आपल्या घरी त्रिसरण पंचशील ग्रहण करता,
त्यावेळेला आपली येणारी पिढी, आपल्या घरी येणारा मुलगा किंवा मुलगी हे वाईट मार्गाने किंवा वाईट कृत्याचं कार्य करणारच नाही, अशी मी या ठिकाणी हमी देतो. कारण काय? कोणाच्याच घरी कमी नाही. कोणाच्या घरी कमी आहे का? सगळ्या लोकांच्या घरी चांगलं आहे, चांगलं खायला चांगलं आहे का नाही? तरी काही काही लोकांचे लेकरं बाळा कुठे आहे? 1-1, 2-2 किलोमीटरवर ढाबा आहे. तुमच्या हाताला चव नाही का? तुमच्या घरचा माणूस, तुमचा पोरगा, तुमचा भाऊ, तुमचे वडील कुठे जातात? कोणाचा अपमान करतात? पत्नीचा, बहिणीचा, आईचा. अरे अरे, याच्यासाठीच नवतरुणांनी या ठिकाणी बुद्धाच्या धम्माचं आचरण हे तुमच्यामुळे, कोणामुळे? तुमच्यामुळे. तुम्ही जर या ठिकाणी शील ग्रहण, पंचशील पाळत असाल तर या ठिकाणी काय सगळं काही तुम्हाला संपन्न होईल. कारण काय, आपण व्रत इथेही पाळतो. व्रत पाळतो साहेब फक्त कोणतं? गोपाळ व्रत पाळतो फक्त आपण, ज्याच्यापासून कोणालाच लाभ नाही. गोपाळ व्रत म्हणजे काय? लोकांची ढोरं चारणे, गुराखी असते ना, गुराखी. दिवसभर लोकांची ढोरं चारते आणि दूध कोण काढते? इथे कोण? याला काय फायदा? असं आपलं व्रताचं आहे का? काय उपास आहे कायचा? दिवसभर खोटं बोलतं हेक तिकडे. म्हणून बुद्धाचा धम्म या ठिकाणी आचरणात आणावा हीच वेळोबावी तुम्हाला सूचना करतो. थांबतो. सर्वांना जय हिंद. खाली बसा. बघा, आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत? हे जे 2 महिने किंवा 2.5 महिने काही ग्रंथपठण झालेलं आहे आणि आपण इथं ही जी काही सामाजिक ॲक्टिव्हिटी घडून आणलेली आहे, ही कशासाठी घडून आणलेली आहे? आपल्याला आपल्या समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण करणं, त्याच्यावर कृती तयार करणं आणि ती अंमलात आणणं. हे बुद्धिझम शिकवते, बौद्ध धम्म शिकवते. बघा, बुद्ध धम्मामध्ये जो काही आजपर्यंत तुम्ही ग्रंथपठण केलेला आहे, ग्रंथ वाचकाकडून आपण ग्रहण केलेलं आहे, जे काही स्पष्टीकरण आलेलं आहे आणि आतापर्यंत जे काही वक्ते इथं बोलून गेलेत त्यांनी ज्या काही समस्या सांगितलेल्या आहेत, आत्म्याची समस्या सांगितलेली आहे, देवाची समस्या सांगितलेली आहे किंवा आणखी कुठली समस्या असेल, परंतु हे काही आपोआप निर्माण झालेली नाही. ह्या आपल्या फायद्यासाठी काही लोकांनी निर्माण केलेल्या आहेत आणि ज्या काही निर्माण केलेल्या आहेत त्या आपल्यावर सर्वांवर लादलेल्या आहेत. हे आपल्याला स्पष्टीकरणामधून किंवा ग्रंथपठणामधून किंवा ग्रंथ ग्रहणामधून तुम्ही ऐकलेल्या असतील. परंतु ज्या काही समस्या आहेत, ज्या काही समस्या निर्माण करणाऱ्या लोकांना हे आयडेंटिफाईड व्हायला पाहिजे. बुद्धत्व हे प्राप्त झालेलं नाही. बुद्धांनी बुद्धत्व हे अनालाइज केलेलं आहे, संशोधित केलेलं आहे. अशाच प्रकारचं बुद्धाचा आदर्श, बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आपण आपल्या समस्या अनालाइज केल्या पाहिजे आणि त्या समस्यावर आपण उपाय शोधला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे आणि ते इम्प्लिमेंटेशन करून त्याचं समस्या निवारण केलं पाहिजे. हे आजच्या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, 2500 वर्षाचा इतिहास आपण पाहतो, त्या इतिहासामधून शिकायचं आहे. जसं बाबासाहेबांची जी काही ब्लूप्रिंट होती त्याच्यामधलं एक काम बाबासाहेबांनी केलेलं आहे, काही कामं अधुरे आहेत, ते आपला सर्वांना करायचे आहे.
आणि हा जो बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ देऊन आपल्याला ही जी काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे याच्यातून आपल्याला लर्निंग घ्यायचं आहे, शिकायचं आहे, समस्या निर्माण करायच्या नाही. आणि नेमकं काय होत आहे आपल्या समाजामध्ये आपण जास्तीत जास्त समस्या निर्माण करण्याचं काम करतो आणि त्या समस्या निर्माण केल्यामुळे त्याचे सगळे परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. आणि त्या समस्या कुठल्या असतील बघा, छोट्या छोट्या समस्या आहेत. बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये तुम्हाला सदाचाराचा उपक्रम दिलेला आहे, सदाचार तुम्हाला अंगी बनवायचा आहे आणि नेमकं आपण तेच विसरतो. आपलं अस्तित्व, आपले जे काही मार्ग आहेत, बुद्ध मार्ग आहेत, या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आणि चालत असताना आपल्याला अनुकरण करायचं आहे, बाबासाहेबांचं अनुकरण करायचं आहे, बुद्धाचं अनुकरण करायचं आहे, कबीराचं अनुकरण करायचं आहे. तरच आपलं जीवन हे सार्थकी होईल. ना की कुठल्याही देवाकडे जाऊन आत्मा मानून, ईश्वर मानून त्याची वल्गना किंवा त्याच्यावर विचार मंथन करून आपल्याला काही भेटणार नाही किंवा काही उपलब्ध होणार नाही. बघा, आज बोलण्यासारखं तर खूप आहे. आपल्याला टायमाचा अभाव आहे आणि टायमाचं भान ठेवणं महत्वाचं आहे. हा जो काही मला आयोजकांनी जो वेळ दिला 2 शब्द इथं बोलण्याचा किंवा काहीतरी तुमचं मत मांडण्याचा, त्याबद्दल मी त्यांचे शब्दशः मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम. यानंतर धम्मसेवक प्रकाशराव वानखडे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एक अर्ध्या मिनिटाचा एक तुम्हाला प्रकाशरावजी वेळ मागतो. या डोंगर गावामध्ये ग्रंथ वाचन करीत असताना बुद्ध समूहामध्ये जन्माला आलेले आपली जी मंडळी आहे ही खरोखर जन्माने या मार्गस्थ आहेत. परंतु एक विचाराने बुद्ध घडला व्यक्ती मला या डोंगरगावमध्ये भेटला, जो देशमुख कुटुंबामधला आहे. जरी देशमुख कुटुंबामधला असला तरी विचाराने बुद्ध घडला तो माणूस आहे. आणि म्हणून मी संदीप भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना समोर यावं आणि आजचे जे अध्यक्ष आहेत बाळदासजी आठवले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. हार घ्या. विचाराने बुद्ध झालेली व्यक्ती हिंदू समूहामध्ये जरी जन्माला आलेले असले तरी विचार मात्र सत्याचे त्यांनी स्वीकारलेले आहेत आणि म्हणून त्यांचं स्वागत होणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यांचं स्वागत करा. आणि यानंतर प्रकाशजी वानखडे सर यांना निवेदन करतो की त्यांनी आपलं भाषण कंटिन्यू करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, माता भीमाई यांच्या दिव्यचरणी मी नमन करतो. आणि इथे बसलेले उपासक तथा उपासिका आणि धम्म ग्रंथ पठणाचे वाचन करणारे आयुष्यमान देवगणभाऊ इंगळे यांना सर्वांना मी जय भीम करतो. तर आज त्यांनी मला फक्त 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. आज आपण पौर्णिमापासून ते आतापर्यंत आयुष्यमान आमचे आदरणीय भाऊ देवगणभाऊ इंगळे यांच्याकडून आपण हा बुद्धांचा धर्मग्रंथ पठण केला आणि